नमस्कार मैत्रिणींनो. आता दीपावली सुरू झाली. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल झालं वसुबारस, तर आज आहे धनत्रयोदशी आणि यमदीपन. तर आज मी अशा प्रकारे पूजा केली आहे घरामध्ये धनत्रयोदशीची. तर हे बघा, अशा प्रकारे मी पूजा केली आहे. म्हणजे अशा प्रकारे मी धणे ठेवलेत. मी डाळ ठेवली आहे, ज्वारी ठेवली, ही बाजरी ठेवली आणि हे तांदूळ ठेवलेत. आणि ही मी अन्नपूर्णा माता, म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकता राहावी म्हणून मी तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली आहे. आणि हा दिवा मी लावला आहे. दिवा हा मग तेवत ठेवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी हे मसाले घेतले. मसाल्यामध्ये आपल्याकडं लवंग, मिरे, वेलदोडा, जायफळ आणि पत्री, हे झाले मसाले. हे शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. आपल्या स्वयंपाकघरातलेच आहेत, पण हे खूप उपयोगी आहेत. आणि ह्याच्यामध्ये झाडपाल्यामध्ये औषधामध्ये मी कोरफड घेतली, तुळशीची पानं घेतलेत, म्हणजे मंजूळ आणि तुळस घेतली, कढीपत्ता घेतलाय, लिंबू घेतलाय आणि अजून मी हे घेतलंय, पेरूची पानं घेतलेत. अशा प्रकारे मी हे वस्तू घेतलेत. हे पण आपल्याला औषध म्हणून ह्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. धन्वंतरी, ही मी धन्वंतरीची प्रतिमा आणलेली आहे, तर त्याचीही मी आज पूजा केली आहे. आज मी ह्याची पण पूजा करून घेतली आहे. तर हा बघा, ही मी अशा प्रकारे ही पूजा करून घेतली धन्वंतरी. तर ह्या मातेची पूजा आज केल्याने घरामध्ये सुख, शांती, समाधान, सगळ्यांना आरोग्य लाभते. तर ही पूजा सर्वांनी करावी. आणि पूजेची मांडणी मी अशा प्रकारे केली आहे. तर तुम्हाला माझी मांडणी पूजेची आवडली का? धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या पण शुभेच्छा. सगळ्यांची दीपावली आनंदात, सुखात, समाधानात जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.